अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठीच या संकल्पनेवर आधारित भव्य बियाणे महोत्सव 2026 उत्साहात पार पडलं। आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या महोत्सवात शेतकऱ्यांना प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली। तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बियाणे महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी बियाणे हा शेतीचा आत्मा असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य वेळी दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले तरच उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध होईल असं ते म्हणाले। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यानं अशा प्रकारचे महोत्सव काळाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या महोत्सवात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी यासह विविध पिकांच्या नवीन आणि सुधारित वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली। तसेच कोणत्या जमिनीसाठी कोणते वाण योग्य ठरेल, पेरणीची योग्य पद्धत, खत व्यवस्थापन आणि पीक नियोजन याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केलं। शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी केलेली आणि प्रमाणित बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून दिलासा मिळाला। विविध शासकीय योजनांमधील बियाणे अनुदानाची माहितीही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली। या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी, उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले, संचालक राजेश बेले, अभिमन्यू वाकटे, वैभव माहोरे, भरत काळमेघ, दिनकर वाघ, अंबादास उमाळे, निळकंठ खेळकर, दिगंबर कावंडे, देवेंद्र देवर, दिवाकर चांदूरकर, विठ्ठल चतरकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते। खर्च कमी करण्यामध्ये ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी नाही लागत असे बियाणं घरचं जर वापरलं थोडीफार प्रक्रिया करून तर आपण बऱ्यापैकी शेतीमधला खर्च कमी करू शकतो। मागच्या 3 वर्षापासून मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण हा प्रयोग अकोला जिल्ह्यात सुरू केला। घरचं बियाणं वापरायचं आणि त्याला प्रक्रिया करून वापरायचं जेणेकरून बुरशी किंवा अन्य रोग येणार नाहीत। खूप फायदा झाला। आज तुम्हाला सांगतो मी अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं जे क्षेत्र आहे ते साधारणतः 2.25 लाख हेक्टर आहे। त्याच्यापैकी 45 ते 50% क्षेत्रावर लोक घरचं बियाणं वापरून हे करणार आहेत। म्हणजे तो जो एका एकराला साधारणतः 3000 रुपयाचा खर्च जो होता बियाण्या कंपन्याकडून माल घेऊन घ्यायचा तो खर्च बऱ्यापैकी लोकांना आपला। पण ते करत असताना त्याचं जर्मिनेशन कसं चेक करायचं आणि प्रक्रिया कशी करायची त्याच्या बाबतीत आज ही कार्यशाळाही आहे आणि अनेक चांगल्या म्हणजे व्हेरायटीजच्या चांगल्या बिल्डरनी तयार केलेल्या व्हेरायटीजचं FPO मार्फत शेतकऱ्यांमार्फत विक्रीचंही आपण दालन उपलब्ध करून दिलं। हा एक भाग। उद्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर 12 वर्ष मोदींच्या कार्यकाळाला पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम आहे नैसर्गिक शेतीबद्दल परिसंवाद। नैसर्गिक शेती शेतकऱ्यांनी करावी की नाही हा त्याचा निर्णय जरी असला तरी खरंच नैसर्गिक शेती काय आहे, ती करण्याची कार्यपद्धती काय याबद्दल एक चांगला परिसंवाद आपण भाजप कार्यालयात ठेवला आहे। आपल्या माध्यमातून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्या परिसंवादातही लोकांनी सहभाग घेतला आणि 4 नवीन गोष्टी SOP ज्याला म्हणतात त्या माहिती